नमस्कार. तर आपण आज बघणार आहोत साबुदाणा खिचडी. तर इथं आपण भिजवलेलं साबुदाणा घेतलं आहे. मग गॅस पेटवून घ्यायचा, त्याच्यावर कढाई ठेवायची, मग त्यात तेल टाकायचं. तेल थोडंसं तापून दिल्यानंतर त्यात जरा कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या. मिरच्या जराशा परतून द्यायच्या. परतून झाल्यानंतर मग त्यात आपल्याला बटाटे टाकायचे. बटाटे टाकून घेऊ. झाकण ठेवून शिजतील बटाटे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट करून घेऊ. बटाटे वाफवून झाल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकू. मीठ टाकून मिक्स करून त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. मग हे मिक्स करून घ्यायचं शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे. त्यानंतर आपण याच्यात साबुदाणा तांदूळ टाकणार आहोत. तांदूळ असं टाकून घ्यायचं. मग तो परतून घ्यायचा छान असं. छान परतून घ्यायचं असं. मग त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. जरासं नॉर्मल 5 ते 10 मिनिट वाफवून घ्यायचं कमी गॅसवर. परतून घ्यायची खिचडी, मिक्स करून घ्यायची. अशा प्रकारे जी आपली खिचडी तयार आहे. आणि इथं साईडला खिचडी ती साबुदाण्याची जरा खरवड आहेत, ती खायला खूप छान लागते. हे बघा, ही ती खरवड आहेत खिचडी साबुदाण्याची, ही खायला खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.